कुठे बाहेर जाऊन आल्याच्या नंतर ना असं वाटतं घर कधी क्लीन होईल आणि कधी नाही. आज माझं असंच काहीसं झालेलं आहे, कारण आम्ही गावी गेलो होतो आमच्या यात्रेसाठी. तर आज दिवसभराची माझी भरपूर अशी कामं पडलेली आहेत. पण आज मी खूप आनंदाने ही सगळी कामं करायला घेतली आहेत. आणि ही सगळी कामं मला आज लवकरात लवकर संपवायची आहेत. ती का संपवायची आहेत हे तुम्हाला व्लॉगच्या एंडिंगला कळेलच. पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. आपण कुठे 1-2 दिवसासाठी बाहेर जाऊ किंवा आठवड्याभरासाठी बाहेर जाऊ, घरामध्ये जेवढी धूळ जमा व्हायची तेवढी होते. तुम्हाला माहितीच आहे की मी गावी गेले होते आमच्या यात्रेसाठी आणि जास्त दिवस नाही, फक्त 1 ते 2 दिवसासाठी आम्ही गावी गेलो होतो. 1 दिवस एक्स्ट्रा थांबायचं होतं, पण स्मितचा रिझल्ट असल्यामुळे आम्हाला लवकरच यायचं होतं. त्यामुळे घरून आम्ही पहाटेच निघालो होतो 5 वाजता आणि इथे येऊन पोहोचलो होतो आम्ही घरी 8:30 पावणे 9ला. मुलं एकदा मोठी झाली, त्यांचे स्कूल वगैरे चालू झाले ना, की त्यांच्याच हिशोबाने आपल्याला सगळे आपली कामं ॲडजस्ट करावी लागतात. तर चला असो, आता आज सकाळी लवकर उठून मी माझं रेग्युलरची कामं करायला घेतली होती. कारण गावावरून आणलेला सगळा काही पसारा बऱ्यापैकी तसाच पडला होता आणि त्याआधी मी सगळं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं. मी कितीही तासाचा प्रवास करू दे, पण आल्या-आल्या मला पूर्ण घर क्लीन करावंच लागतं आणि मला ते केल्याशिवाय चैनच पडत नाही. त्यामुळे काल बऱ्यापैकी मी सगळा पसारा वगैरे उरकून घेतला होता आणि तरीही अजून बाकी होता. गावावरून काही सामान वगैरे आणलं होतं, ते सुद्धा भरून ठेवायचं होतं. पण त्याआधी म्हटलं एक छान अशी कॉफी घेऊया. आता ब्रेकफास्ट वगैरे करायचा बाकी आहे, पण असं वाटतं ना, की एक कॉफी अंघोळ झाल्या-झाल्या घेतली पाहिजे किंवा चहा घेतला पाहिजे, अशी एक तलप होते ना माणसाला, तशीच मला आज झाली होती. मी आता ठरवलंय, की माझ्या आयुष्यातून जेवढी मला साखर कमी करता येईल, तेवढी मी कमी करेन, असं मी ठरवलेलं आहे फायनली आणि मी खरंच ती कमी करायला घेणार आहे. आज ही लास्ट माझी कॉफी असेल, जी मी साखरेची पिते. तसं तर आमच्या घरामध्ये चहा खूपच कमी होतो. खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी होतो. बऱ्याचदा कॉफीच बनली जाते, ती पण मी पिते म्हणून. तसं तर मला डेअरी प्रॉडक्ट सुद्धा बंद करायचेच आहेत. जसं डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, की डेअरी प्रॉडक्ट पूर्णपणे बंद कर. कारण मला जे ॲक्ने वगैरे येतात ना, तर त्याचे डाग वगैरे सुटतायत फेसवरती आणि ऑब्व्हियसली डेअरी डेअरी प्रॉडक्ट किंवा शुगर हे सगळं आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतंच. म्हणून म्हटलं चला सुरुवात कॉफीपासूनच करूया, जेणेकरून डेअरी प्रॉडक्ट पण सुटेल म्हणजे दूध मेन म्हणजे सुटेल माझ्या कॉफीमधून आणि मी पुन्हा ब्लॅक कॉफी प्यायला चालू करेन. आणि शुगर सुद्धा सुटेन बऱ्यापैकी. आता मी प्रयत्न तर करणारच आहे, की शुगर मी खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात खाईल. म्हणजे खाणं तर होतंच आपलं, कधी कुठे आपण बाहेर गेलो किंवा काय, कधी कोणाच्या घरी गेलो, तर एखाद्या वेळेस आपलं खाणं होतंच. पण डेली रुटीनमध्ये आपल्या ज्या गोष्टी असतात ना शुगरच्या, त्या मी पूर्णपणे बंद करणार आहे. तर आजपासून मी ठरवलं आहे, की जे पण काही गोष्टी बनतील त्या सगळ्या हेल्दीच असल्या पाहिजेत घरामध्ये. म्हणून म्हटलं चला सुरुवात आजपासूनच करूया. तर आज नाश्त्यामध्ये मी ज्वारीचे चिले बनवायला घेतले आहेत. ही रेसिपी मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलीच आहे तुमच्यासोबत. पण त्यामध्ये ना आज मी गाजर किसून घातलंय. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या पण काही भाज्या टाकायची इच्छा असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. आता मी इथे फक्त कांदा, टोमॅटो, गाजर आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता खूपच उन्हाळा चालू झालेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी ऊन बाहेर पडतंय आणि इतक्या झळ्या बसतायत ना उन्हाच्या खरंच आणि त्यामुळेच आपलं शरीर सुद्धा थंड तितकंच ठेवणं गरजेचं आहे. बाजरी, नाचणी ह्या सगळ्या गोष्टी जरा ह्या दिवसामध्ये गरम पडतात, म्हणून मी ज्वारीचं पीठ दळून आणलेलं आहे आणि आता गरमीमध्ये शक्यतो मी ज्वारीचा यूज करेन असं मला वाटतंय आणि मी प्रयत्न तर करते दर उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या भाकरी किंवा ज्वारीचे असे चिले, ज्या पण काही गोष्टी मला ज्वारीच्या बनवता येतील ना, त्या मी बनवत असते. कधी-कधी मी लाटून सुद्धा त्याच्या चपात्या आपण जशा लाटतो, तशा ज्वारीच्या भाकरी सुद्धा लाटून घेते. खूप सॉफ्ट होतात. आपण टिफिनमध्ये सुद्धा त्या देऊ शकतो. आपण जर आपल्या डेली रूटीनमध्ये ज्वारी इन्क्लूड केली ना, तर त्याचे बरेच असे फायदे आहेत. जसं की वजन आपलं कंट्रोलमध्ये राहायला मदत होते किंवा ज्यांना डायबिटीज, बीपी याचा त्रास असेल, तर तो सुद्धा त्रास कमी व्हायला मदत होतं. आणि खरं सांगू का, मी 2 ते 3 महिने ज्वारीवरच काढलेले आहेत. मी पूर्णपणे चपाती वगैरे बंद केली होती आणि त्याचसोबत मी पूर्णपणे शुगर सुद्धा बंद केली होती आणि त्यामुळेच ना माझं वजन जे आहे ना, ते इतकं पटकन कमी झालं होतं ना, मला खरंच सगळे विचारायचे, की "नक्की काय झालंय तुला, की तू एवढं कमी वजन केलंय किंवा एवढी बारीक झाली आहेस?"
आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे मी खूपच बारीक दिसायला लागली की काय. त्यामुळे ना मी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या परत आणि पुन्हा मी माझ्या डेलीच्या रुटीनवरती आले. म्हणजे सगळंच खायला सुरुवात केलं आणि आता मला पुन्हा असं वाटतंय की नाही, आता मी पुन्हा त्या रुटीनवर शिफ्ट झालं पाहिजे. म्हणून मी आज हा ज्वारीचा चिला बनवायला घेतलाय आणि इथून पुढे सुद्धा हेल्दीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन माझ्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या ह्या चिल्यामध्ये ना मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, तीळ घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण जे ब्लॅक तीळ असतात ना ते सुद्धा इन्क्लूड करून घेऊ शकतो. त्यासोबत आपल्याला ज्या पण काही भाज्या वगैरे लागतात किंवा भाज्या पाहिजे असतील, जसं की बीटरूट झालं, गाजर किंवा शिमला मिरची किंवा आपण ह्याच्यामध्ये काही पालेभाज्या सुद्धा टाकून बनवू शकतो. आजकाल आपल्या सगळ्यांचं आयुष्य असं झालंय ना, की मल्टीटास्किंग केल्याशिवाय ना काही आपल्याकडे ऑप्शन नाहीये. आणि आजकाल ते करणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला एकाच वेळी बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात. जसं की आता माझं इथे चाललंय, एकीकडे चिला करायला ठेवलाय आणि एकीकडे भांडी लावायचं काम चालू आहे. आयुष्यात आपल्याला जर काही पुढे जायचं असेल किंवा काही गोष्टी करून घ्यायच्या असतील ना आपल्या मनाच्या, किंवा आपल्याला ज्या गोष्टींची हौस असेल, आवड असेल, अशा गोष्टी जर करून घ्यायच्या असतील ना, तर अशी मल्टीटास्किंग करणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण ना आजकाल आपल्याकडे कामं खूप आहेत आणि वेळ खूप कमी आहे. त्यामुळे थोडंसं स्मार्ट मल्टीटास्किंग करणं सुद्धा गरजेचं झालंय. जॉब करणारे असो किंवा आपल्यासारखे होममेकर्स असो. एकाच वेळी 2 गोष्टी केल्या ना खरंच खूप वेळ वाचतो. जसं घरकाम करताना कॉल्स घेणं किंवा पुढच्या कामाचं प्लॅनिंग करणं. यामुळे ना आपण आपल्या स्वतःला सुद्धा टाईम देऊ शकतो किंवा आपल्या आवडत्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला टाईम काढता येतो. तर चला असो, आता इथे मी असंच माझं मल्टीटास्किंग करता नाश्ता वगैरे बनवून घेतला होता आणि आम्ही दोघांनी सुद्धा ब्रेकफास्ट करून घेतला होता. आजकाल ना मला ह्या गोष्टींची सवयच झाली आहे, की काय झाले मला कळत नाहीये. कारण ज्या दिवशी मला भरपूर कामं असतात ना, असं वाटतं की खूप कामं आहेत, त्या दिवशी मी अजून काही कामं वाढवून घेते आणि हे भरपूर वेळेला माझ्यासोबत झालेलं आहे. मी जी पण कामं ठरवलेली असतात ना, त्यापेक्षा जास्तीचीच काहीतरी 1-2 कामं काढून घेते. जसं आज मी हा बेडरूम क्लीन करायला घेतला होता. कारण 1-2 दिवस हा बेडरूम बंदच होता. म्हणून म्हटलं चला, बंदच होता तर हे सगळं बेडशीट वगैरे मला चेंज करायचंच होतं. आणि बेडच्या मागे सुद्धा बरीच अशी धूळ किंवा लुसीची केसं वगैरे जमा होतात. कारण आता तिचं शेडिंग टाईम वगैरे चालू आहे. जेव्हा समर वगैरे चालू होतं ना, म्हणजे उन्हाळा चालू होतो ना, तेव्हा तिचा शेडिंग पिरियड असतो आणि त्यामुळे तिचे सगळे केसं वगैरे गळत असतात किंवा इकडे-तिकडे उडत असतात फॅनने वगैरे. म्हणून म्हटलं आज हा पूर्ण जो बेडरूम आहे तो क्लीन करूनच घेऊ. बाकी वेळी लुसीच्या केसांचा वगैरे आम्हाला काही एवढा त्रास नसतो. म्हणजे एवढी काही शेडिंग वगैरे नसते तिची. पण जेव्हा उन्हाळा चालू होतो ना, तेव्हा मात्र 2-3 महिने आम्हाला तो त्रास सहन करावा लागतो आणि ठीक आहे, तेवढं तर आपण त्यांच्यासाठी सहन करूच शकतो. कारण उन्हाळ्यामध्ये ना जे पेट्स असतात आपले, आता माझ्याकडे आहे ते गोल्डन रिट्रीव्हर आहे. प्रत्येक ब्रीडचं मला असं वाटतं की वेगवेगळं असेल शेडिंग पिरियड. आता हिचा असतो ना तो उन्हाळ्यामध्ये असतो. म्हणून उन्हाळा चालू झाला ना की मी पूर्ण तिचं रुटीन जे आहे ते चेंज करून घेते. अगदी खाण्यापिण्यापासून सगळं. ज्यांच्या कोणाकडे पेट्स असतील ना ते मला रिलेट करू शकत असतील आता सध्याची माझी सिच्युएशन काय असेल ती. पण ठीक आहे, चला असो. कधी-कधी काय होतं ना, की आधीच जो पसारा असतो ना, त्यामुळे असं वाटतंय, की अजून थोडासा का होईना पसारा होऊ देत, पण एकदाची सगळी क्लीनिंग होऊन जाऊ दे, असं मला वाटतं. आपण असं म्हणतो ना, की पसाऱ्यात पसारा उरकून जातो, तसंच माझं काहीसं आहे. आता इथे सगळा बेड वगैरे मी थोडासा पुढे घेऊन मागे सगळी जेवढी काही घाण वगैरे होती किंवा केस वगैरे होती लुसीची किंवा जाळ्या वगैरे सुद्धा लागतात बेडच्या मागे. कारण ह्या अशा गोष्टी आहेत ना, ज्या आपण काही वरच्यावर लगेच साफ करत नाही. कधीतरी महिन्यातून, 2 महिन्यातून पुढे घेऊन आपण क्लीन वगैरे करत असतो. आणि हे जे बेडशीट मी घेतले आहेत ना इलॅस्टिकचे, याने खरंच माझं काम खूप इझी झालंय. मध्ये कोणीतरी मला लिंक मागितली होती या बेडशीटची, पण मी हे ऑफलाईन घेतलेले आहेत शॉपमधून. त्याच्यामुळे माझ्याकडे काही लिंक वगैरे नाहीये. पण असेच इलॅस्टिकचे बेडशीट मी सर्च करेन आणि प्रॉडक्ट टॅग करेन. जेणेकरून तुम्हाला हे बेडशीट कुठेही शोधायची गरज नाहीये. डायरेक्ट त्या लिंकवरती जायचं आणि परचेस करायचं. यामध्ये ना माझ्याकडे 2 बेडशीट आहे. एक ब्लू कलरचं मी यूज करते ते डेली आणि हे एक पिंक कलरचं. हे पिंक कलरचं माझं खूप फेव्हरेट आहे. कलर इतका फ्रेश वाटतो ना बेडरूममध्ये त्याचा आणि जो बेडच्या वॉलला जो कलर आहे ना, त्याला अजून तो उठून दिसतो. आता गेले 2-3 महिने माझं एवढं बाहेर जाणं-येणं होतंय ना, त्यामुळे ह्या ड्रेसिंग टेबलकडे माझं काहीच लक्ष नाहीये. सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्तच पडलेल्या आहेत. कारण प्रत्येक वेळी त्या काढायच्या आणि पुन्हा पाऊचमध्ये ठेवायच्या असंच माझं चाललेलं आहे.
त्यामुळे मी असं कंटाळा करते, की आता 15 दिवसाने किंवा आठवड्याने आपल्याला जायचंच आहे. मग आता पुन्हा कशाला मी लावून ठेवू, असं माझं काहीसं होत होतं. पण आता फायनली मी आता सध्या तरी कुठेच जाणार नाहीये. अजून तरी काही प्लॅन नाहीये. त्यामुळे म्हटलं चला बेडरूम पूर्ण क्लीन करून घेतलाच आहे, तर हे ड्रेसिंग टेबल सुद्धा क्लीन करून कारण ड्रेसिंग टेबल क्लीन नसेल ना, तर गोष्टी काही जागच्या जागी भेटत नाही आणि त्या मग इकडे-तिकडे शोधाव्या लागतात. मी ड्रेसिंग टेबलमध्ये सध्या ना असे ट्रे ठेवलेले आहेत, जे आपल्या डी-मार्टमध्ये किंवा कोणत्याही लोकल शॉपमध्ये सुद्धा मिळतात. तर ते ट्रे ठेवले, जेणेकरून काही गोष्टी असतात ना आपल्या मेकअपच्या किंवा काय, तर त्यामुळे ना बऱ्याच अशा गोष्टी सॉर्टेड राहतात आणि इकडे-तिकडे शोधायची गरज नाही पडत. पण मी आता विचार करते, की ह्या ड्रॉवर्समध्ये जे शेल्फ येतात ना छोटे-छोटे बॉक्स असे प्लास्टिकचे किंवा फायबरचे जे पण काही असतील, तर ते घेऊ. दरवेळी आम्ही जेव्हा यात्रेला जातो ना, तेव्हा हा खाऊन घेऊनच येतो. तुमच्या पण यात्रेमध्ये ह्या रेवड्या, शिंगोळ्या मिळतच असतील आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण आमच्याकडे रेवड्या शिंगोळ्या म्हणतात. तुम्हाला पुढे दाखवतेच कशा आहेत, कशा नाही त्या. यावेळेस मी गावावरून जास्तीच असं काही सामान आणलं नव्हतं. थोडंफार बाजरी किंवा लसूण ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या. बाकीच्या वेळेस जेव्हा मी जाते ना, तेव्हा भरपूर काही गोष्टी घेऊन येत असते. पण यावेळी मी काही जास्त काही आणलं नाही. आता हे जे पॅकेट आहेत ना, ते मला ह्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे द्यायचे आहेत किंवा आजूबाजूला द्यायचे आहेत म्हणून तर आता इथे तुम्हाला हे जे व्हाईट दिसतंय ना, त्याला रेवड्या म्हणतात आणि जे रेड दिसतंय त्याला शिंगोळ्या म्हणतात. हे दोन्ही पण असं बेसन पिठाचं किंवा काय असं काहीतरी बनवलेलं असतं आणि ह्या ज्या रेड कलरच्या आहेत ना, त्या शक्यतो बेसन पिठाच्या बनलेल्या असतात असं मला वाटतं. जेव्हा पण मी टेस्ट करते तेव्हा मला असं बेसन पिठाचंच त्याच्यामध्ये टेस्ट येते. पण गोड असतात, आहोंना भरपूर आवडतात आणि ह्या आहेत रेवड्या. ह्या पण गोडच असतात, छान लागतात. बाहेर त्याला असे व्हाईट तीळ वगैरे लावलेले असतात. बऱ्याचशा अशा यात्रेंमध्ये वगैरे असे खाऊ मिळत असतील, तुम्हाला माहीतच असेल. बाहेर शॉपमधून आपण कितीही काही गोष्टी विकत घेऊ किंवा स्वीट्स वगैरे घेऊ, पण ह्या गोष्टींची मजा काही वेगळीच असते. मला शक्यतो हे काही एवढं जास्त आवडत नाही, पण आहोंना जास्त आवडतं. त्यामुळे आता काही दिवस ते ह्यावरच राहतील. जेव्हा पण काही स्वीट वगैरे खायचं मन असेल तेव्हा. गावावरून मी काही लसूण वगैरे घेऊन आले होते, कारण लसूण आमच्या शेतामध्येच पिकतो. त्यामुळे आम्हाला लसूण असं विकत घ्यायची काही गरज नाही पडत. खूपच असं वाटलं, की आता संपलाय वगैरे आता घ्यायची गरजच आहे, तेव्हाच आम्ही लसूण विकत घेतो किंवा बाजरी. बाजरी पण आमच्या शेतातच पिकते, त्याच्यामुळे आम्ही बाहेरून काही बाजरी विकत वगैरे घेत नाही. आणि विकत घेतलीच तरी पण ना घरच्या गोष्टींना जी टेस्ट असते किंवा जो स्वाद असतो ना, तो बाहेरच्या गोष्टींना नाही जेव्हा कांद्यांचा सीझन असतं ना, तेव्हा आम्हाला काही कांदे सुद्धा विकत घ्यावे लागत नाही. आम्ही बरेच असे कांदे गावावरूनच घेऊन येत असतो. आणि आमच्या शेतामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी पिकतात, जसे की पालेभाजी असेल, लसूण, बाजरी असेल, बाकी सगळ्या गोष्टी पिकतात. ज्या आम्हाला माहिती नाहीयेत त्या पण पिकतात. आम्ही कधी शेतामध्ये जास्त जात नाही, गावी जरी गेलो तरी. कारण आम्ही 1-2 दिवसासाठी गावी जातो. त्याच्यामध्ये यात्रा किंवा खंडोबाचं दर्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टी होतात किंवा आपली स्वतःचीच काहीतरी गडबड असते घरामध्ये. त्यामुळे आम्ही सहसा असं काही शेतामध्ये जाण्याचा काही विषय येत नाही किंवा तिथे काम करण्याचा काही प्रश्न येत नाही. आम्हाला जेव्हा भाज्या वगैरे काही पाहिजे असतात, तेव्हा आम्ही शेतामध्ये जातो आणि घेऊन येतो. आम्ही एकदा शेतामध्ये गेलो, की अगदी कढीपत्त्यापासून बाकीच्या जेवढ्या पण काही गोष्टी असतात ना शेतामध्ये, तेवढ्या सगळ्या आम्ही घेऊन येत असतो. आणि खरंच आपल्या शेतामध्ये पिकलेल्या धान्यांची, भाज्यांची टेस्ट काहीतरी वेगळीच असते. बऱ्याच दिवस झालं इडली बनवली नव्हती, म्हणून काल इडलीचं पीठ वाटून ठेवलं होतं. तर ते छान फर्मेंट झालं होतं. म्हटलं चला एका डब्यामध्ये काढून ठेवूयात. म्हणजे जेव्हा पण आपल्याला पाहिजे असेल ना ब्रेकफास्टसाठी काहीतरी हेल्दी असं. आता मी ठरवलेलंच आहे, की बाकीच्या काही गोष्टी खायच्या नाही. जसं की जंक फूड. जंक फूड मी तसं तर भरपूर कमी प्रमाणात खाते. तुम्ही बघतच असाल, की भरपूर कमी प्रमाणात आम्ही बाहेरचं खातो. जेवढं पण काही खाता येईल तेवढं हेल्दीच खात असतो. आणि इडलीचं पीठ घरामध्ये रेडी असेल तर त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी बनवून घेता येतात. सकाळपासून एवढी कामं मी एवढ्या आनंदात केली आहेत ना, कारण आम्हाला संध्याकाळी जायचं होतं विजल सेल्समध्ये. बऱ्याच दिवसापासून मला ही गोष्ट घ्यायची होती आणि ती राहूनच जात होती. पण आता फायनली त्याला मुहूर्त आलेला आहे. आम्हाला जी गोष्ट घ्यायची होती ना, ती घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही बऱ्याच अशा गोष्टी बघून घेतल्या होत्या. आणि असंही आपण जेव्हा एक गोष्ट घ्यायला जातो ना, तिथे आपण 10 गोष्टींची प्राइस बघून येतो किंवा 10 गोष्टी अजून एक्स्ट्राच्या बघून येत असतो. तसं तर तुम्ही थोडाफार अंदाज लावू शकता, की मी काय घ्यायला गेले असेल. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की मी कोणती गोष्ट घ्यायला गेली असेल. तर आता मी कोणती गोष्ट घेतली आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. त्याच्या डिटेल्स पण शेअर करेन. तर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.